हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर बऱ्याच दिवसांनी मी आज एक रेसिपी घेऊन आली आहे. ती आहे दाल खिचडी. एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये जशी बनवली जाते मी तशीच बनवून दाखवली आहे. तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे. तर मी इथे सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये तेल घातलेलं आहे. त्याला थोडं गरम होऊ दिलं. त्याच्यानंतर मी त्यामध्ये थोडी मोहरी टाकली आहे. थोड्या वेळाने मग मी डाळ छान धुवून घेतली आहे आणि ती पण याच्यामध्ये ॲड केली आहे. माझ्याकडे ड्रमस्टिक पण अवेलेबल होत्या, म्हणजे शेवग्याच्या शेंगा. तर मी त्या पण याच्यामध्ये छान धुवून स्वच्छ करून त्या पण याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे. नंतर वरून मी थोडं मीठ घातलेलं आहे आणि शिजताना थोडं मीठ घातलं की त्याला थोडी चांगली चव येतं. त्याच्यामुळे मग मी याच्यामध्ये मीठ पण घातलं आहे आणि थोडी हळद पण घातली आहे आणि याला छान मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी याला थोडा वेळ झाकून ठेवलं आहे. म्हणजेच मग थोडं शिजलं की त्यानंतर आपण चांगल्या क्वालिटीचे तांदूळ घेऊया आणि त्याला छान आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया आणि धुतल्यानंतर आपण त्यामध्ये तांदूळ ॲड करूया आणि याला पण आपण छान मिक्स करून घेऊया. मिक्स केल्याच्या नंतर आपण यामध्ये थोडं पाणी ॲड करूया. परत याच्यामध्ये थोडं आपण मीठ घालूया आणि याला परत आपण शिजण्यासाठी याला झाकून ठेवूया. मग याला छान अशी वाफ येऊ देऊ आणि आपल्याला दाल खिचडी ही जशी रेस्टॉरंटमध्ये बनतात, हॉटेलमध्ये जशी बनवली जाते, आपण एकदम तशाच पद्धतीने बनवत आहे. त्यामुळे मग जसं-जसं आपल्याला इथं थोडं-थोडं पाणी लागेल, आपण तसं-तसं ॲड करत जाऊ. इथे त्यानंतर थोडी खिचडी शिजल्याच्या नंतर मग मी याच्यामध्ये टोमॅटो चिरून घेतलेला आहे, मोठे-मोठे काप केलेले आहे टोमॅटोचे. तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर व्हेजीज आपण ॲड करूया, जसे की इथे मी गाजर ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर फुलगोबी होती, त्याचे पण काप करून मी ते पण ॲड केलेली आहे आणि शेवगा तर आपण आधीच ॲड केलेल्या होत्या. त्यानंतर परत आपण याच्यामध्ये थोडं आणखी पाणी घालूया आणि याला परत थोडं आपण झाकून ठेवू आणि थोडी वाफ आली की आपण याला छान शिजू देऊया. अ, आणि अशाच प्रकारे सगळीकडे बनवल्या जाते. इथे मला थोडं मीठ पण ॲड करावं लागलं, कारण मीठ कमी होतं याला. त्यामुळे मग मी इथे वरनं परत मीठ घातलेलं आहे, कारण आपण वारंवार याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे. त्याच्यामुळे मीठ कमी होत जातं, मग आपल्याला थोडं ॲड करावं लागतं. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडं घी टाकलेलं आहे. घीमुळे एक वेगळीच चव येते. इथे आपण थोडं घी टाकलेलं आहे आणि याला परत आपण कवर करून ठेवून देऊ आणि परत याला छान अशी वाफ येऊ देऊ. जेणेकरून आपली दाल खिचडी ही एकदम मऊ आणि लुसलुशीत आणि एकदम टेस्टी झाली पाहिजे. याला मी कवर करून ठेवून देते. इकडे मी एका बाजूला एका भांड्यामध्ये तेल घेतलं आहे, कारण आपल्याला ही एक रेस्टॉरंट पद्धतीची बनवायची आहे, तर याला आपल्याला तडका द्यावं लागतं. तर तडक्यासाठी मी इथे सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये तेल घेतलं आहे. त्यामध्ये मी जिरा टाकला आहे आणि लसूण जो होता तो त्याला मी छान बारीक त्याचे काप करून घेतलेले आहे आणि तो पण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. लसूण जोपर्यंत रेडिश कलरचा होत नाही तोपर्यंत आपण त्याला होऊ देऊ. त्यानंतर आपण याच्यामध्ये धनिया पावडर ॲड करूया. 2 ते 3 चम्मच मी इथे धनिया पावडर ॲड केला आहे आणि त्यानंतर लगेच मी याच्यामध्ये तिखट पावडर टाकलेला आहे आणि सोबतच मी हळदी पावडर पण टाकला आहे आणि म्हणजे जेवढं तुम्हाला स्पायसी लागतं त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता आणि थोडं मीठ पण घातलं आहे. त्यानंतर इकडे आपली दाल खिचडी शिजलेली आहे. त्यावरती मी वरनं हा तडका ॲड केलेला आहे आणि याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्याच्या नंतर परत मी थोडा वेळ याला शिजू दिलं आहे. बघा किती छान कलर आलेला आहे आणि अशाच छान टेस्टी रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. मी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येणार आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आपली दाल खिचडी तयार आहे. परत मी इथे वरून थोडं घी ॲड केलेलं आहे टेस्टसाठी आणि याला छान मिक्स करून घेतलं आहे. नंतर इथे मी एक प्लेट घेतली आहे. त्याच्यामध्ये खिचडी आपली काढून घेतली आहे. बघा किती छान दिसत आहे आणि ही एकदम प्रोटीनयुक्त आहे, कारण याच्यामध्ये आपण खूप सगळे प्रोटीन्सचे व्हेजीस टाकले आहे. जसे की शेवगाच्या शेंगा टाकल्या आहे. आपण कॅरेट पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर ही एक प्रकारे हेल्दी खिचडी आहे
आणि ही लहान मुलांसाठी पण छान आहे. नंतर आपण याच्यासोबत लोणचं पण घेऊ शकतो किंवा मग आपल्याला दुसरं काही चटणी वगैरे पाहिजे असेल तर ती पण आपण घेऊ शकतो. कढीसोबत खाऊ शकतो. आणि इथे मी छान प्रकारे सॅलड घेतला आहे. सॅलडसोबत लेमन घेतला आहे आणि ओनियन आहे, टोमॅटो आहे आणि अशा प्रकारे मी छान आणि मिरची पण घेतली आहे. आणि अशा प्रकारे मी छान खिचडी बनवली आहे. ती तुम्ही नक्की लाईक करा आणि तुमच्या घरी पण नक्की अशाच पद्धतीने बनवून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल असा माझा विश्वास आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रेसिपीज बाय निकिताला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.